नवीन हिंदू प्रीमियर लीग आजचा सायंकाळच्या सत्रातला हा सामना शिवशक्ती फैजपूर विरुद्ध एकविरा प्लायवूड जळगाव। एकविरा प्लायवूड संघाने नाणेफेक जिंकलेली आहे, प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे। शिवशक्ती फैजपूर कडून नरेंद्र सोरोने स्ट्राइकला असतील, नॉन स्ट्राइकला असतील महेंद्र सिंग चौधरी। गोलंदाजीची सुरुवात करतील शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी एंड कडून एकविरा प्लायवूडचे राहुल राजपूत। गोलंदाज तयार, फलंदाज तयार, पंच तयार आणि पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले। बॅटची कर शॉट थर्डमॅनच्या दिशेने धाव मात्र मिळत नाहीये।
बॅटची कड आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पहिला झटका शिवशक्ती फौजपूर संघाला लागतोय. 0वर पहिल्या विकेटचा पतन. महेंद्र पुन्हा एकदा शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी यांकडून. यावेळेस फलंदाज असतील राहुल राजपूत गोलंदाजी करतायत आणि स्ट्राईकला असतील नयन भांडारकर. फुलटॉस चेंडू ऑन साइडला. गणेश नेटके जळगाव जिल्हा पोलीस दलातील एक उत्कृष्ट खेळाडू या चेंडूला अडवत आहे आणि या एका धावेने शिवशक्ती फौजपूर या संघाचं खातं उघडतंय. पहिली धाव, एक गडी बाद, 3 चेंडू. राहुल राजपूत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर आणि महेंद्र सिंग चौधरी आता स्ट्राईकला असतील शिवशक्ती फौजपूर संघाकडून. डॉट बॉल. जिल्हा बार काउन्सिलचे सचिव ॲडव्होकेट वीरेंद्र दादा आपल्यासोबत उपस्थित आहेत. वेलकम. स्टार खेळाडू हर्षल हा सुद्धा उपस्थित आहेत. एकविरा प्लाऊड संघाने सुरुवात अतिशय उत्कृष्ट केलेली आहे. 5 चेंडूत एकच धाव आलेली आहे आणि 1 गडी बाद झालेला आहे. या जोडीवर शिवशक्ती फौजपूरचं बरेच काही अवलंबून असेल. ऑप्शनच्या बाहेर गॅप मिळवलेला आहे. चौकार मिळतोय कव्हर क्षेत्रात. पहिला चौकार शिवशक्ती फौजपूर साठी. महेंद्र आपलं खातं उघडत आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. 5 धावा, 1 गडी बाद. एक धाव. चला महेंद्रच्या बॅटमधून आलेला आहे चौकार. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस या ठिकाणी वसूल केलेला आहे. पंचांच्या निर्णयाची वाट बघूया. षटकार आलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. महेंद्र चौधरी फलंदाजी करतायत.
दिनेश पवारचा हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, घुटना टेक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाहीये. राहुल पाटील आपण बघू शकतो यश यांच्या मागे. भूषण शेंडे 16 धावा. यावेळेस दिशाहीन चेंडू 2 धावा मिळतील. तिसरी मिळते का? तिसरी सुद्धा मिळेल. वाईडच्या 3 धावा, अतिरिक्त धाव आणि धावसंख्या 19 वर पोहोचलेली आहे. यावेळेस इम्प्रोव्हायझेशन केलेलं आहे. फटका चांगला आहे. दीपक पाटील मॅन फ्रॉम सातखेडा या चेंडूच्या मागे धावतोय, परंतु शर्यत मात्र चेंडू जिंकतोय. चौकार आणि धावसंख्या 23. या ठिकाणी डायरेक्ट हिट आणि तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट मध्ये जर आपण बघितलं पर्सेंटेज वाईज जर आपण बघितलं तर 70% वेळा फलंदाज हा संकटात असतो. बघूया नयन भांडारकर भाग्यशाली ठरतात. पंचांचा निर्णय बादचा आलेला आहे. नयन दुर्दैवी ठरलेला आहे. चला तर आता कर्णधार भरत सिंग राजपूत मैदानात आलेले आहेत. 2 षटकांची समाप्ती, 23 धावा, 2 गडी बाद. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, किट्टू कटर केतन अत्तरदे चेंडू थांबवत आहेत. एकविरा प्लायवूड संघाचा स्टार खेळाडू आहे केतन अत्तरदे आणि त्याच्या कामगिरीवर नजरा असतील सर्वांच्या. राहुलचा हा चेंडू ओव्हर पिच ड्राईव्ह केलेला आहे. भरतने सोमेश नाईक कर्णधार एकविरा प्लायवूड हा चेंडू अडवतोय. 1 धाव. राहुलचा हा चेंडू पुन्हा एकदा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. महेंद्र
महेंद्र चौधरी स्ट्राइकला. शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी एंडकडून. राहुल फुलटा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. हर्षल हा चेंडू अडवतोय. हर्षल राजपूत द मॅन फ्रॉम चाळीसगाव आणि चाळीसगावचे ते सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत चांगल्या संख्येने. यावेळेस इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. किट्टू कटरच्या हातून बॉल सुटणं अशक्य आहे. केतन अत्तरदे यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पूल केलेला आहे. एक टप्पा खाऊन मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडू आळतोय. राहुलकडे चेंडू परत करतोय. राहुल चेंडूला गॅदर करतोय. दरम्यान एक धाव काढतोय फलंदाज आणि या एका धावेच्या मदतीने तिसरं षटक संपते. 26 धावा 2 गडी बाद. जगाचा मानबिंदू अर्थात हिंदू. जगाचा मानबिंदू अर्थात हिंदू आणि आपण बघत आहात हिंदू प्रीमियर लीग अभूतपूर्व पहिले पर्व. पहिल्या पर्वाचे मुख्य प्रायोजक नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर डॉक्टर मनीष चौधरी सर. प्रज्वल राजपूत पहिला चेंडू वाईड. अतिरिक्त धाव मिळते. पंच अविनाश बंगाळ मुख्य पंचांच्या भूमिकेत. ओ चांगला फटका चौकार. हा चेंडू चांगला होता. वाईड यॉर्कर फुलर लेंथ होता आणि बॅटची कड लागली. फक्त दिशा दाखवली होती भरतने आणि चेंडू गेलेला आहे सीमारेषेकडे परत. पुन्हा एकदा तोच फटका. निर्धाव चेंडू. प्रज्वल राजपूत एक अतिशय उत्कृष्ट युवा खेळाडू. चांगला चेंडू. यावेळेस फुलर लेंथ. कासोदा अंतुर्ली येथील ग्रामीण भागातून येतात काय आणि जळगाव मध्ये चांगलं प्रदर्शन करतात काय उत्कृष्ट खेळाडू प्रज्वल. परंतु भरत या फलंदाजाला जर आपल्याला थोपवायचं असेल तर फुलर लेनची यॉर्कर लेनची ट्राय करायला हरकत नाहीये. चला भरत राजपूतच्या बॅट मधून आलेला आहे षटकार. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. खराब चेंडू होता. ओहो चेंडू जातो यावेळेस काउस कॉर्नर सीमारेषा पार. फुलर लेन टाकण्याचा प्रयत्न ओव्हर पिच पडलेला आहे आणि या स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. डिपॉझिट केलेले पार्किंग लॉट मध्ये षटकारासाठी. बघा असं म्हणतात की द्वंद्व कहां तक पाला जाए युद्ध कहां तक टाला जाए तू भी हो वंशज राणा का फेक जहां तक भाला जाए फेक जहां तक भाला जाए. आणि भरत राजपूत भाले फेकत नाहीये तर हे चेंडू मैदानाच्या बाहेर भिरकावतोय. पुन्हा एकदा प्रज्वल.
हा फटका फसलाय, कमबॅक करायची संधी आणि सोमेश नाईकने झेल पकडलेला आहे. याला म्हणतात कमबॅक. राजपुती बाणा दोन्हींनी दाखवलेला आहे. पहिले 2 षटकार, त्यानंतर प्रज्वल राजपूतचा कमबॅक. चांगला झेल सोमेश नाईकचा. भरत राजपूत तुफानी फलंदाजीसाठी ओळखले जातात. चांगले फटकेबाजी करत होते आणि प्रज्वल राजपूतने कुठेतरी कमबॅक केलेलं आहे. बघा, दोघी खेळाडू क्षेत्रीय आहेत. लढवय्या बाणा दोघींच्या रक्तात आहेत आणि कमबॅक कसं करायचं, हल्ला प्रति हल्ला, डाव प्रति डाव कसा टाकायचा हे यांना सांगायची आवश्यकता नाहीये. सोमेश नाईक आलेला आहे, एकविरा प्लायवूडचा कर्णधार, आणि स्ट्राईकला असेल महेंद्र. ओ यावेळेस बघा वारंवार ते शॉट ट्राय करतायत. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळलं तर एकेरी दुहेरी धावाने धावफलक आपण हलका ठेवू शकतात, परंतु या ठिकाणी प्रत्येक चेंडूवर अल्टीपल्टी शॉट खेळण्याची आवश्यकता नाही आहे. यावेळेस प्रॉपर क्रिकेटिंग शॉट फसलाय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये सोमेशने झेल टिपलाय. चौथा फलंदाज तंबूत परततोय. शिवशक्ती फैजपूर संघ टॉप ऑर्डर या ठिकाणी ध्वस्त झालेली आहे. यावेळेस ज्या पद्धतीने भरत बाद झालेला होता, बॅट फिरून गेलेली होती, नंतर बॅटच्या खालच्या कोपऱ्याला चेंडू लागलेला होता, तशाच पद्धतीने महेंद्र सुद्धा बाद झालेला आहे. सोमेशने थोडंसं गती परिवर्तन केलेलं होतं. पाचवे षटक सुरू आहे. 4 गडी बाद 43 धावा. या ठिकाणावर एक आता भागीदारीला आकार द्यावा लागेल. सोमेश यावेळेस ऑफ द पिच चेंडू लँड झालेला आहे. नवीन आंतरराष्ट्रीय नियमानुसार हा नो बॉल घोषित केला जातो. अगोदर वाईड होता, पंचांचा पंखा फिरलाय, तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण सोमेशचा पुढचा चेंडू फ्री हिट. हो, फुल टॉसला मिस केलेला आहे. फ्री हिट फुल टॉसला मिस केलेला आहे, तर कुठेतरी दबाव असेल, परंतु मनीष चव्हाण अनुभवी खेळाडू आहेत. फुलटा चेंडू, टायमिंग इतकं चांगलं आहे की सरळ हातात, आणि प्रज्वल राजपूतने झेल टिपलाय. सोमेश या षटकात दुसरा गडी बाद करतोय. निम्मा संघ तंबूत परतलेला आहे. अनुभवी मनीष चव्हाण फुलटॉस चेंडूवर जाळ्यात अलगद सापडलेले आहेत. आपण बघूया, टायमिंग खूप खास झालेलं होतं. माझ्या मते फक्त चीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग इतकं चांगलं झालं की सरळ हातात गेलेला आहे. निम्मा संघ शिवशक्ती फैजपूरचा आता तंबूत बसलेला आहे आणि चांगले चांगले खंदे खंदे वीर आता तंबूत परतलेले आहेत. या स्पर्धेचे सहप्रायोजक डिटेलिंग स्ट्रीट, टेक प्राइड इन युअर राइड.
हे काय सुरू आहे हे समजायला मार्ग नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन, पुन्हा एकदा कॉट अँड बोल्ड. लोकेश, आवश्यकता नव्हती या फटक्याची. ओव्हर हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. अतिशय उत्कृष्ट कर्णधारपद भूषवतो युवा सोमेश नाईक. ओव्हर हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. नवीन फलंदाज आता मैदानात आलेले आहेत. महेंद्र भोई. डिटेलिंग स्ट्रीट, टेक प्राइड इन युअर राईड. ऋषभ दुसाणे आणि पियुष भाऊ बेदमुथा. चांगला चेंडू, गतीत परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन थोडीशी ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचे हात समांतर, अर्थात एक धाव अवांतर. अवांतर धाव मिळालेली आहे आणि अजून भरोशाचा दीपक पाटील मॅन फ्रॉम सतखेडा गोलंदाजीला आलेला नाहीये. चांगली गोलंदाजी करतो. ओ, चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहे. पाच षटकांची समाप्ती, 45 धावा, 6 गडी बाद. या षटकात ओव्हर हॅट्रिक घेतलेली आहे कर्णधार सोमेश नाईकने. या स्पर्धेचे चषकांचे प्रायोजक तळवलकर जिम अँड SP फिटनेस. एक वाईड आणि एक नो बॉल अशा 2च धावा आलेल्या आहेत. बॅटने एकही धाव आलेली नाही तर 3 खंद्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. तळवलकर जिम अँड SP फिटनेस, विनोद भाऊ चौधरी, संचालक स्टार हॉटेल ग्रुप. या स्पर्धेचे चषकांचे प्रायोजक अर्थात ट्रॉफी स्पॉन्सर्स. या स्पर्धेतील बॉल स्पॉन्सर्स JJ स्पोर्ट्स, जितेंद्र भाऊ जवळकर, टॉस का बॉस, हॉटेल AK, आनंद कदम. स्लीव स्पॉन्सर्स एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील ज्यांचा संघ उत्तम कामगिरी करतोय. दीपक पाटील मॅन फ्रॉम सतखेडा, शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी एंड कडून आणि अनुभवी धीरज कोलते आता स्ट्राईकला असतील. या स्पर्धेत आतापर्यंत एकमेव हॅट्रिक घेणारा गोलंदाज होता धीरज कोलते, जो आता फलंदाजीला आलेला आहे. ओ, चांगला ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट, डाऊन द ग्राउंड. प्रज्वलचं चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव. पुन्हा एकदा दीपक पाटील मॅन फ्रॉम सतखेडा आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुटलॉनच्या संघात प्राध्यापक दिनेश पाटील सर खेळत होते परंतु निराशाजनक कामगिरी राहिलेली संपूर्ण संघाची. संघ हा या स्पर्धेतून बाद झालेला आहे फुटलॉनचा. चांगला फटका, काऊस कॉर्नरकडे चेंडू गेलेला आहे. गणेश नेटके यांनी चेंडू अडवलेला आहे. हॉटेल चगदेचं होर्डिंग आपण बघतात. हेतू वौधांडे आणि अक्षय कोल्हे ज्यांचं छायाचित्र त्या होर्डिंगवर आहे. या स्पर्धेतील 4थ्या पारितोषिकाचे प्रायोजक आहेत हॉटेल चगदे, हितेंद्र धांडे आणि अक्षय कोल्हे. या स्पर्धेतील सुपर सिक्सेसचे प्रायोजक अमृतसरी हवेली. यावेळेस आपलाच फॉलो
फॉलो थ्रू मध्ये दीपक चेंडू अडवतोय. धाव मात्र फलंदाजाला मिळत नाहीये. कुठेतरी दबाव दिसतोय आणि तो दबाव झुगारण्यासाठी काउंटर अटॅक करावाच लागेल. परंतु आता टॉप ऑर्डरचे 6 फलंदाज तंबूत परतले, त्यामुळे थोडंसं विचारपूर्वक योजना आखावी लागेल. यावेळेस ऑफ्टमच्या बाहेर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दबाव कुठेतरी झुगारण्याचा प्रयत्न होता. 6 षटकांची समाप्ती. शिवशक्ती फैजपूर 47 धावा, 6 गडी बाद. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक निलेश पाटील, स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी. आपल्या जळगावचं नाव देश विदेशामध्ये ज्यांनी नेलेलं आहे अशी प्रतीक जीवराजानी. बॅटचे एक्सपोर्टर. आफ्रिका असेल, युगांडा असेल, त्यानंतर कुवेत, सौदी अरेबिया, दुबई, शारजा, काँगो या सर्व देशांमध्ये त्यांच्या. प्रज्वल राजपूत. वाईडचा इशारा आलेला आहे. गोलंदाजी यांचे प्रायोजक हर्षल भाऊ इंगळे. संचालक शक्ती पॉलिमर्स. या ठिकाणी दबाव दिसतोय आता फलंदाजी करणाऱ्या संघावर. चांगल्या चेंडूंना सुद्धा बॅट स्पर्श करीनाशी झालेली आहे. हर्षल भाऊ इंगळे, शक्ती पॉलिमर्स. फटका फासला आहे, परंतु गणेश नेटके यांचा चांगला प्रयत्न होता. 1 धाव मिळते. जीवनदान मिळतंय. महेंद्र भोई यांना जीवनदान. मागच्या षटकात दीपक पाटील सतखेड यांनी किफायती मारा केलेला होता आणि 1च धाव दिलेली होती. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. तितकासा चांगला बॅटवर आलेला नाहीये. 1च धाव मिळेल धीरजला आणि 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत शिवशक्ती फैजपूर संघाच्या. आपण बघत आहात हिंदू प्रीमियर लीग. अभूतपूर्व पहिले पर्व. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. अवांतर धाव. मोर्या होजियरी, चारुदत्त नन्नवरे, हिरा पाईप प्रेझेंटेशन पार्टनर. ऑफस्टंपच्या बाहेर चांगला फटका, परंतु किट्टू कटर असताना चेंडू त्याला पार करू शकत नाही. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पॉइंटवर किट्टू कटरचं डायरेक्ट हिट जर असती तर धीरज यांना परतीचा रस्ता बघावा लागला असता. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केतन तरदेस. प्रज्वल. फटका फसलाय. राहुलच्या हातात चेंडू. सिनियर खेळाडू राहुलने झेल टिपलेला आहे. धीरज कोलतेला परतावं लागेल. धीरज कोलते कॉट. राहुल बोल्ड. प्रज्वल. हॉटेल सोया चाप, रौनक जैन या स्पर्धेतील प्रेझेंटेशन पार्टनर. महालक्ष्मी मोबाईल, आपल्या माणसाची दुकान. महालक्ष्मी मोबाईल NX, वाल्मिकराव पाटील, ओवीस कन्स्ट्रक्शन, अरविंद पाटील, अनिमेश मुंदडा, रोहन पाटील, चंदन भाऊ कोल्हे, जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय राजू मामा भोळे, परागजी बेदमुठा, नारायणराव पाटील, डॉक्टर पूजास क्लिनिक, डॉक्टर पूजा अखिल तिलकपुरे,
शरद भाऊ तायडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी दुसरं पारितोषिक देण्यात येणार आहे. द्वारकाई स्पोर्ट्स, विशाल भाऊ खडके अर्थात विक्की, सोनी एजन्सीज, फ्री टाइम चाय पत्ती. पुन्हा फटका फसलेला दिसतोय आणि फक्त आता हजेरी लावण्याचं काम करतायत शिवशक्ती फैजपूरचे फलंदाज. एकही फलंदाज टिकून खेळण्याचा किंवा भागीदारी रचण्याचा प्रयत्न करत नाहीये. स्वप्नील उर्फ ताता सतखेडा हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि आशिष पाटील गुर्जर प्रीमियर लीगच्या आयोजन समितीचा महत्वपूर्ण सदस्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित. हिंद प्रीमियर लीग आपलं स्वागत करते आणि एकविरा प्लाऊडचे हसतमुख व्यक्तिमत्व नारायणराव पाटील हे सुद्धा आलेले आहेत आणि त्यांचा संघ चांगली कामगिरी करतोय. चेतन भोई हा कासोद्याचा खेळाडू आहे, एक चांगला गोलंदाज. एरंडोल येथे झालेल्या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत चांगली गोलंदाजी केलेली होती. आता मात्र संघाला फलंदाजीची आवश्यकता आहे, कशी कामगिरी करतो ते बघूया. सोमेश नाईकचा सामना करतील चेतन भोई आणि चेतन भोईला या चेंडूला टोलवलेला आहे. सीमा रेषा पार, मिळतोय षटकार. चलो चलो फटाफट हात वरती, सगळ्यांचे हात वरती. खोदून काढलेला आहे डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या दिशेने. हर्षल राजपूत मॅन फ्रॉम चाळीसगाव, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. हितेंद्र धांडे जळगावचे स्टार खेळाडू फैजपूर संघाकडनं कशी फलंदाजी करतात ते बघूया. चेंडू थोडासा थांबून येतोय, त्याचा अंदाज आला पाहिजे आणि अचूक अंदाज न आल्यामुळेच शिवशक्तीची टॉप ऑर्डर थोडीशी विस्कळीत झालेली आपल्याला बघायला मिळालेली आहे. यावेळेस शॉट फाईन लेग कडे धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आला असता. कल्पेशचं चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट जर असती तर हितेंद्र धांडे संकटात सापडले असते. पंकज पाटील नाद केला परंतु पुरा केला. दोन षटकात 9 धावा देत 4 गडी बाद केलेले आहेत कर्णधार सोमेशने.
फटका अप्रतिम. द्वारकाई फाउंडेशनच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा षटकार. दीपक पाटील सतखेडा यांचं स्वागत केलेलं चेतन भोई यांनी. पहिल्या षटकात फक्त एकच धाव दिलेली होती मॅन फ्रॉम सतखेडा दीपक यांनी, आणि आता पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केलेले चेतन भोई यांनी. बॉल दे दुसरा. 65 धावा, 9 षटक सुरू आहे. चेतन भोई 4 चेंडू 13 धावा, 2 षटकार लगावलेले आहेत. बरीच मोठी मोठी नावं आहेत शिवशक्ती फौजपूर संघात. मनीष चव्हाण असतील, भरतसिंग राजपूत, नरेंद्र सोनोने, महेंद्र चौधरी, परंतु आपल्या नावाला साजेशी खेळी ते आज करू शकलेले नाहीये. चला, रणजीपटू सचिन चौधरी सुद्धा या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. सचिन भाऊ, आपलं मनपूर्वक स्वागत. स्कोर सांग. 66 धावा, दीपक पाटील मॅन फ्रॉम सतखेडा. चांगला फटका डाऊन द ग्राउंड. हर्षल राजपूत मॅन फ्रॉम चाळीसगाव या चेंडूला अडवत आहेत. दीपककडे चेंडू देत आहेत. 1 धाव मिळते. चेतन भोई सामना करतील दीपकचा. पुन्हा एकदा चेंडूला हवाई सफरीवर पाठवलंय. जणू काही चेंडूला पंख लावलेले दिसत आहेत. चेतन भोई जेव्हाही आलेला आहे फलंदाजीला तरी चेंडू उडवलेला आहे. स्वप्नील भाऊ नेमाडे, सागर बांगर, दीपक चौधरी, सत्यजित माफ करा अभिजित महाजन आणि चंदूभाऊ पाटील अर्थात इंजिनियर चंदूभाऊ पाटील, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओ, फटका फसलेला आहे. चेंडू उंच गेलेला आहे. दीपकने झेल टिपलेला आहे. कमबॅक केलेले दीपक. वार आणि पलटवार आपल्याला बघायला मिळत आहेत. चला, गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये जर आपण तुलना केली तर गोलंदाजांनी या ठिकाणी वरचढ भूमिका बजावलेली आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजांसाठी फार काही नसतं, परंतु आता मात्र गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. दीपक पाटील सतखेडा. ओ, बॅटची कट घेतलेली. किट्टू कटर. आजच्या या सामन्यात किट्टूने जी फिल्डिंग केलेली आहे, जे क्षेत्ररक्षण केलेलं आहे, त्याचं कौतुक करावंच लागेल. निलेश कुमार आणि त्यांच्या समोर आहे हितेंद्र धांडे.
9 षटकांची समाप्ती, 73 धावा, 9 गडी बाद. फुल टॉस चेंडू होता आणि युवा किट्टू कटर गोलंदाजीला आलेला आहेत आणि समोर त्याचे सिनियर हितेंद्र धांडे. धाव का घेत नाही ते समजत नाहीये. एकेरी दोरी धाव जर घेतली तर फायदा संघाचाच होईल. हितेंद्र धांडे पुन्हा एकदा स्ट्राईकला. किट्टू कटर गोलंदाजी करतायत. यावेळेस ऑफ्टमच्या खूप बाहेर. पंचांचा इशारा वाईड. एक अतिरिक्त धाव आणि या एका अतिरिक्त धावेने धावसंख्या 74 धावा. ओ हो 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 हो, उत्कृष्ट गोलंदाजी केतन अत्तरदे, मॅन फ्रॉम भादली. यावेळेस मात्र चांगला संपर्क आणि पूर्ण ताकद या शॉटच्या मागे. डीप मिड विकेट सीमारेषा पार. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. किट्टू कटर केतनचा हा शॉट ऑफ लाईन चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आणि त्याला पूर्ण ताकदीने खेचून काढलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार आणि तोही उत्तुंग षटकार. या डावातील शेवटचा चेंडू असेल. 80 धावा झालेल्या आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर हाफ हार्टेड अपील करतायत. चला रिव्ह्यू घेण्यात आलेला वाटतं वाईड आहे किंवा नाही. चला तिसरे पंच बघतील आणि पुष्टी करतील. फेअर डिलिव्हरी, वैध चेंडू. चला तर 10 षटकांची समाप्ती. शिवशक्ती फैजपूर संघाने 80 धावा केलेल्या होत्या, 9 गडी बाद. आणि आता एकविरा प्लायवूड या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 81 धावांचं लक्ष असेल. नरेंद्र सोरोने 0वर बाद झाले होते. त्यानंतर महेंद्र चौधरी 19 धावा, नयन भांडारकर 2 धावा, भरत राजपूत 10 धावा, धीरज कोलते 2 धावा, मनीष चव्हाण 0वर, लोकेश चौधरी 0वर, हितेंद्र धांडे 16 चेंडू 10 धावा. तर चेतन भोई यांनी 20 धावांची चांगली खेळी केलेली होती, 3 षटकार लगावलेले होते. गोलंदाजीकडे जाऊया. राहुल यांनी 2 षटकात 8 धावा देत 1 गडी बाद केला. प्रज्वल राजपूत यांनी 2 षटकात 22 धावा देत 2 गडी बाद केले. सोमेश नाईक 2 षटकात 9 धावा देत 4 गडी बाद करणारा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलेला आहे. कर्णधार आहे दीपक पाटील सतखेडा यांनी 16 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. तर हे आहे समीकरण. आणि आता 81 धावांचं लक्ष एकविरा प्लायवूडचा संघ कसं पूर्ण करतो ते बघावं लागेल.
एकविरा प्लायवूड संघाकडून नॉन स्ट्राईकला असतील कल्पेश. गोलंदाजीची सुरुवात करतील धीरज है ना. धीरज कोलते. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आणि आतापर्यंतची एकमात्र हॅट्रिक नोंदवलेली आहे धीरज राजपूत या धीरज कोलते, माफ करा, धीरज कोलते यांनी. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट कडे एक धाव. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा आलेला आहे. एक अवांतर धाव. कल्पेश बाविस्कर सामना करतील धीरज कोलते यांचा. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतोय. धीरज ऑफ स्टंपच्या थोडस जास्त बाहेर चेंडू टाकतोय. एक अवांतर धाव आणि धाव संख्या 3. पुन्हा एकदा धीरज. फटका फसलेला आहे. ओ भरत राजपूत या स्पर्धेत मी दुसऱ्यांदा बघतोय. या स्पर्धेत दुसऱ्यांदा असं झालेलं की भरतने इतका सोपा झेल सोडलेला आहे. बघा क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की कॅचेस विन्स मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच. आपण काल बघितलं असेल कुणाल पवार यांनी स्वतःला झोकून दिलेलं होतं. ओ यावेळेस कॉपी बुक स्टाईल ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट, वाईड इश लॉंग ऑफ कडे एक धाव मिळते. प्रज्वल राजपूत स्टायलिश खेळाडू आहे. यावेळेस तो बॉलच्या मॅरिटच्या हिशोबाने खेळलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा वाईड आणि एकविरा प्लायवूडचे खंदे समर्थक लखन भुईकर आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. फुल टॉस चेंडू आणि या चुक्या महागात पडतील. बघा बोर्डवर तुम्ही इतके रन लावलेले नाहीयेत की तुम्ही अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करू शकतात. खराब क्षेत्ररक्षण महेंद्र सिंग चौधरी यांचं, महेंद्र भोई यांचं, माफ करा. एकविरा प्लायवूड या संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा.
प्रज्वलच्या बॅटमधून आलेला हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेकडे जातोय. चौकार मिळतोय प्रज्वलला, चौकार मिळतोय एकविरा प्लायवूड संघाला. आपण बघत आहात जगाचा मानबिंदू अर्थात हिंदू प्रीमियर लीग पहिलं पर्व अभूतपूर्व. चला षटकार आलेला आहे. थँक्यू डीजे. चला एकविरा प्लायवूडचे संचालक नारायण पाटील यांना विनंती की आपण नाणेफेकीसाठी मंचाकडे यायचंय. नारायणराव पाटील संचालक एकविरा प्लायवूड आणि या स्पर्धेचे स्लीव प्रायोजक. ऑफ स्टंपच्या बाहेर निर्धाव चेंडू. डॉक्टर चेतन महाजन कर्णधार जयेश कन्स्ट्रक्शन, अतुल झोपे कर्णधार शिवस्वराज्य 4747 संघ. नाणेफेक होताना आपण बघू शकतो एकविरा प्लायवूडचे संचालक नारायणराव पाटील यांच्या हस्ते नाणेफेक होताना. हेडचा कॉल आहे आणि हेड. चला जयेश कन्स्ट्रक्शनचे कर्णधार डॉक्टर चेतन यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. तर हे जे मैदान आपण बघत आहात शुभ्र प्रकाशाने न्हावून निघालं हे जळगावचं शिवतीर्थ मैदान. त्या अगोदर आपण स्कोअरकडे वळूया. 2 षटकांची समाप्ती 20 धावा बिनबाद 20. तर शुभ्र प्रकाशाने न्हावून निघणार हे जळगावचं शिवतीर्थ मैदान ज्या ठिकाणी आपण बघत आहात. हिंदू प्रीमियर लीगचं पहिलं संस्करण GL लाईट अर्थात हरीशजी कोयते यांनी या मैदानावर लाईटाची व्यवस्था केलेली आहे. आपल्याला सुद्धा जर मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी फ्लड लाईटची गरज भासली तर आपण नक्कीच हरीशजी कोयते संचालक GL लाईट यांच्याशी संपर्क करू शकतात.
27 धावा झालेल्या आहेत. यावेळेस खराब चेंडू ऑफस्टमच्या बाहेर, वाईडचा इशारा. मागच्या चेंडूवर षटकार आलेला आहे, त्याचा कुठेतरी दबाव दिसतोय. 5 चेंडू 11 धावा कल्पेश. तर आता गोलंदाजांना हो यावेळेस चांगला चेंडू, चांगलं मिश्रण. जर आता शिवशक्ती फिरोजपूर संघाला जर या सामन्यात कमबॅक करायचं असेल तर गुच्छांमध्ये विकेट्स यायला हव्या आणि फलंदाजांवर डॉट बॉल टाकून दबाव निर्माण करायला हवा. फिल्डिंग ज्या पद्धतीने होती त्यामध्ये सुद्धा सुधारणा व्हायला हवी. षटक संपलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती, 28 धावा. भरत राजपूत या षटकात 8 धावा आलेल्या आहेत. बेचाळीस चेंडू 53 ची आवश्यकता. हे बघा, एकविरा प्लायवूड साठी हा सामना आता इझी आहे. आता संघर्ष करावा लागेल तो शिवशक्ती फिरोजपूरच्या क्षेत्ररक्षकांना आणि गोलंदाजांना. कारण की एकविराला माहिती आहे की आपण आता सिंगल डबलने सुद्धा हा सामना आपल्याकडे वळू शकतो. परंतु शिवशक्ती यांना असं जाळ विणावं लागेल की त्यांना गुच्छांमध्ये विकेट्स घ्याव्या लागतील. आणि एकविरा प्लायवूड या संघाकडे धीरज बेहरे नावाचा तुफानी फलंदाज आहे, ज्याने मागच्या सामन्यात अर्धशतक झळकावलेलं होतं. 47 धावा केलेल्या होत्या. कर्णधार सोमेश नाईक असेल, राहुल पाटील अर्थात रिंकू, त्यानंतर सतखेड्याचा दीपक असेल, जळगाव जिल्हा पोलीस दलातील गणेश नेटके यांच्यावर सुद्धा लक्ष असेल. रवी सर स्टार खेळाडू. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन चांगला संपर्क, चेंडू जातोय सीमारेषा पार, गगनचुंबी षटकार. मनीष चव्हाण यांचं स्वागत केलेलं आहे युवा प्रज्वल राजपूतने. चला, आणि जळगावकर दर्शकांना खरंच मानावं लागेल. हो 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 हो, डान्सिंग डाउन द ट्रॅक अँड हिट ओव्हर द साइड स्क्रीन फॉर सिक्स. थँक्यू डीजे, थँक्यू. रिप्लेच्या माध्यमातून बघूया. थोडासा ओढलेला लेंथचा चेंडू होता, फ्लाइटेड होता, परंतु क्रिकेटमध्ये म्हणतात की क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क आवश्यक आहे. फुटवर्क आपण बघितलंय प्रज्वलचं. यावेळेस मात्र स्मार्ट क्रिकेट, याला म्हणतात चतुराई. 2 मोठे फटके आलेले, सिंगलने स्ट्राईक रोटेट केलेली आहे. धावा आणि आता 40 ची आवश्यकता. 39 चेंडू 40 ची गरज. ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन कडे महेंद्रसिंग चौधरी चेंडू अडवत आहेत. ऑफस्टमच्या बाहेर कट केलेला आहे. कव्हर क्षेत्रात चेतन भोई याचं चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव मिळते. 15 धावा 5 चेंडू झालेले आहे.
फटका फसलाय. धीरज कोलते चेंडूच्या खाली आणि पहिली विकेट. एकविरा प्लायवूड चे कल्पेश बाविस्कर यांचा झेल टिपलाय धीरज कोलते यांनी आणि मनीष चव्हाण यांनी कुठेतरी कमबॅक करण्याची संधी दिलेली आहे. 4 षटकांची समाप्ती. 43 धावा, 1 गडी बाद. चार षटकांची समाप्ती. 43 धावा, 1 गडी बाद. 6.33 च्या सरासरीने आता 36 चेंडू 38 ची आवश्यकता. विजय भाऊ साळुंखे आणि आमचे मित्र प्रकाश भाऊ यांचं मनपूर्वक स्वागत. सोबतच जळगाव जिल्हा पोलीस दलातील रतन गीते सुद्धा दर्शक दीर्घीमध्ये या सामन्याचा आनंद घेत आहेत. गीते साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या सहकाऱ्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. भूषण दादा बढे आपलं सुद्धा स्वागत. तू आणि तुझ्या काका करपेल वांगे जांभळे हे फक्त आता थोड्या वेळाने नुसतं तेवढं नाही खात मी. 44 लॉस ऑफ 1. सोमेश नाईकचा कडक प्रहार. माफ करा, गणेश लेटके यांच्या बॅटमधून आलेला आहे हा पहिला चौकार. जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. यावेळी चतुराई दाखवलेली आहे. चेंडूची गती बघितली, स्वतःला ऍडजस्ट केलं. एकेरी धाव आणि 50 धावा या ठिकाणी एकविरा प्लायवूड संघाच्या फलकावर लागतायत. 32 चेंडू 31 ची आवश्यकता. धीरज कोलते आपलं दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. गणेश लेटके जळगाव जिल्हा पोलीस दलातील एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू स्ट्राईकला असेल. लॉंगांच्या दिशेने महेंद्र सिंग चौधरी चेंडू अडवत आहेत. प्रज्वल राजपूत आता स्ट्राईकला असेल. युवा खेळाडू आहे. षटकातला शेवटचा चेंडू असेल धीरजचा. शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी यांकडून. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईकला. पहिल्याच जर अटेम्प्ट मध्ये जर पिक केला असता चेंडू तर कुठेतरी संधी होती. चला, संधी हुकलेली आहे, एक धाव मिळालेली आहे. ओव्हिस कन्स्ट्रक्शनचे अरविंद पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेत प्रायोजक सुद्धा आहेत अरविंद. 5 षटकांची समाप्ती. 52 धावा, 1 गडी बाद. सागर बांगर आपलं सुद्धा स्वागत.
30 चेंडू 29ची आवश्यकता. धीरज कोलते 17 धावा दिलेल्या आहेत. एकही गडी त्यांना बाद करता आलेला नाहीये. वीर आर्या संघाचे कर्णधार जगदीश कापुरे यांचं मनपूर्वक स्वागत. सिंगल फसली परंतु फायटर असली यांचं जगदीशचं वर्णन आपण करू शकतो. आणि उद्या सकाळी पहिला राऊंड माझ्या मते त्यांचा असेल. यावेळेस मात्र प्रज्वल राजपूत काही थांबायचं नाव घेत नाहीये. चौकार आणि षटकारांची बरसात करतोय. हा जवळपास 7व्या-8व्या ऑफ स्टंपच्या बाहेर 7वा-8वा स्टंप होता. तिथून या चेंडूला त्याने खेचलेला आहे. फुट लॉनच्या होडीच्या वरतून षटकार. 19 चेंडू 37 धावा. प्रज्वल राजपूत 58 वर 1 एकविरा प्लायवूड. 29 चेंडू 23 ची गरज आणि 13 ची आवश्यकता असेल प्रज्वलला आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. फुल टॉस चेंडू 1 धाव. गणेश नेटके आणि प्रज्वल राजपूत एकविरा प्लायवूड संघाकडून फलंदाजी करतायत. आपण बघत आहात हिंदू प्रीमियर लीग, जगाचा मानबिंदू अर्थात हिंदू. अभूतपूर्व पहिलं पर्व मित्रांनो. हिंदू प्रीमियर लीग साठी सुरुवातीला ग्राउंड अवेलेबल नव्हतं. कसं तरी ग्राउंड मिळालं. ग्राउंडच्या मेंटेनन्ससाठी आपल्याला जास्त वेळ नव्हता. कसं तरी आपल्या सर्व ग्राउंड्समधनी आयोजकांनी मेहनत घेतली आणि कमीत कमी हे ग्राउंड या स्पर्धेसाठी खेळण्या योग्य बनवलंय. तर खूप मेहनत आहे या स्पर्धेच्या मागे, हे विसरता कामा नये. वाईडचा इशारा. उद्याची तयारी करू द्या सकाळी सकाळी थंडी. 60 धावा भरत राजपूत. ओ यावेळेस मात्र मोठे मोठे फटके लगवण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाहीये. सचिन महाजन हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिनजी आपलं मनपूर्वक स्वागत. फुल टॉस चेंडू फटका फसलाय की काय? यस. या स्पर्धेत भरपूर खेळाडू फुलटॉस चेंडूवर बाद होताना आपण बघितलेले. मंगेश पाटील तर 2 वेळा माझ्या मते फुलटॉसवर बाद झालेला आहे. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. ॲडव्होकेट सचिन मराठे आपलं सुद्धा खूप खूप स्वागत.
या ठिकाणी थोडासा समन्वयाचा अभाव. बॅटला चेंडू लागताबरोबर सोमेश धाव घेण्याच्या प्रयत्नात होता, परंतु प्रज्वलने नाकारलेली आहे. 6 षटकांची समाप्ती. 60 धावा, 2 गडी बाद, 24 चेंडू 21 धावा, 20 चेंडूत 38 धावा काढून खेळत आहेत प्रज्वल राजपूत. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि प्रज्वलला परतावं लागेल. महेंद्र भोई यांनी खेळ टिपलेला आहे आणि प्रज्वल राजपूतच्या 38 धावांची खेळीला संपुष्टात आणलेलं आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी. ड्राईव्ह केलेला या ठिकाणी आत्मघाती धाव होऊ शकली असती. सोमेश घाई कशासाठी करतोय ते समजायला मार्ग नाहीये. बघा, अजून सुद्धा शिवशक्ती संघ या सामन्यात कमबॅक करू शकतो. प्रयत्न सोडता कामा नये. आपली बॉडी लँग्वेज सकारात्मक हवी आणि ती सकारात्मक बॉडी लँग्वेज एकविरा प्लायवूडच्या रवी पवारने दाखवलेली आहे आणि षटकार ठोकलेला आहे. रवी पवार हे शिक्षक आहेत आणि थोडेसे मोठे मोठे फटके कसे मारावे याचं प्रशिक्षण आपल्या सर्वांना देत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर कव्हर क्षेत्रात चेतन भोई मॅन फ्रॉम कासोदा या चेंडूला अडवतोय आणि आता कर्णधार सोमेश नाईक. 20 चेंडू आणि 14ची गरज. हितेंद्र धांडे शक्ती पॉलिवर्स गोलंदाजी यांकडून. ओ हो 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 हो, बघा, प्रयत्न सोडता कामा नये. तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्हच पाहिजे, सकारात्मक बॉडी लँग्वेज पाहिजे. आणि हितेंद्र धांडेने 2 गडी घेऊन दाखवून दिलेले की आम्ही कमबॅक करू शकतो. हा सामना अजूनही कुठेही जाऊ शकतो. सोमेश नाईक याला बोल्ड केलेला आहे. दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय. खरा फटका होता, चेंडू चांगला होता, परंतु अगोदरच शफल झालेले होते. दोन्ही पायांच्या मधून माझ्या मते हा चेंडू स्टंपकडे गेलेला आहे. सदुसष्ट धावा, 19 चेंडू आणि 14ची आवश्यकता. राहुल राजपूत आणि रवी पवार दोन्ही नवीन फलंदाज आहे.
रवीने एक षटकार जरूर लगवलेला आहे, परंतु आता दबाव असेल स्ट्राईकला जो फलंदाज आहे राहुल त्याच्यावर. हितेंद्रचा या षटकातला हा शेवटचा चेंडू. चला चतुराई दाखवलेली आहे. माहिती आहे एकेरी दुहेरी धावेने हा सामना ते जिंकू शकतात. राहुल आपलं खातं उघडतायत. 7 षटकांची समाप्ती. एकविरा प्लायवूड 68 लॉस ऑफ 4 आफ्टर 7. 68 धावा 4 गडी बाद. 18 चेंडू 13 ची गरज. आणि अजूनही काही स्टार फलंदाज बाकी आहे. दीपक पाटील मॅन फ्रॉम सतखेडा, धीरज बेहरे, राहुल पाटील अर्थात रिंकू, किट्टू कटर, मॅन फ्रॉम चाळीसगाव हर्षल राजपूत सुद्धा बाकी आहेत. चला बॅकअप चांगला आहे. भूषण शेंडे सुद्धा बाकी आहे. चेतन भोई. ओ हो 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 हो, उत्कृष्ट प्रयत्न होता चेतनचा. बघा छोट्याशा गावातून आलेले हे खेळाडू जळगाव मध्ये नाव कमवत आहेत, चांगली कामगिरी करतायत. पुन्हा एकदा चेतन भोई. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टीरक्षक नरेंद्र सोनवणे मॅन फ्रॉम भुसावळ यांच्या हातात गेलेला आहे. चला तो चेंडू आपण बघूया. पहिला चेंडू सरळ बॅटने टोलला. हो चांगला प्रयत्न होता. चेंडू पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये, परंतु प्रयत्न कोशिश ज्याला म्हणतात. कारण की असं म्हणतात मंजिले मिले ना मिले ये तो किस्मत की बात है. मंजिले मिले ना मिले. चांगला फटका. चेंडू सरळ शक्ती पॉलिमरच्या गोलंदाजी यांच्या साइड स्क्रीनवर. बघा असं म्हणतात की मंजिले मिले ना मिले ये तो किस्मत की बात है, पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है, ये तो गलत बात है. या ठिकाणी दोन्ही संघ प्रयत्न करतायत. अजूनही माहिती आहे हा सामना दोन्ही संघांसाठी डिसायडर आहे. जो संघ हा सामना जिंकेल माझ्या मते तो क्वालिफाय होण्याचे जास्त चान्सेस ठेवेल, होऊन सुद्धा जाईल. नरेंद्र सोनवणे अत्यंत वेगाने चेंडू आणतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बघा प्रयत्न सुरू आहे. चौदा चेंडू 5 ची गरज. मॅक्झिममने सामना फिनिश करतो का राहुल राजपूत ते बघूया. चेतन भोई. एक धाव. चला रवी आता फिनिशरची भूमिका पार पाडतो का. ऑप्शनच्या बाहेर शॉर्ट कव्हर क्षेत्रात मनीष चव्हाण चित्त्याच्या चपळाने चेंडूवर जात आहेत. धाव मात्र मिळत नाहीये. 8 षटकांची समाप्ती. 77 लॉस ऑफ 4. 77. 77 हे आपले स्पोर्टिंग पार्टनर आहेत प्रतीक जीवराजांनी. 12 चेंडू 4 ची आवश्यकता. तर भुसावळमध्ये एक मोठी स्पर्धा रंगणार आहे. श्री महर्षी वाल्मिकी चषक. कोळी समाजाचा हा मानाचा करंडक आहे. भुसावळ शहरात ही स्पर्धा रंगणार आहे. दुसरा सीझन असेल, दुसरा पर्व असेल. 23 जानेवारी ते 26 जानेवारी. ज्या रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी ही 2-3 दिवसानंतर सुरू होईल. तर भुसावळच्या कोळी समाजाच्या
आयोजकांशी आपण संपर्कात राहायचंय. एक चांगली स्पर्धा आहे. मागच्या वर्षी काही कारणास्तव ती स्पर्धा मी करू शकलेलो नव्हतो, परंतु माझे सहकारी समालोचक दत्ता पवार भुसावळात होते आणि ती स्पर्धा त्यांनी गाजवलेली होती. ओ हो, षटकाराने सामना संपलेला आहे. एकविराप्पा उड संघाने विजय मिळवलेला आहे. थँक्यू डीजे 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 थँक्यू. चला पुढच्या सामन्यात ज्यांचं क्षेत्ररक्षण त्यांनी लवकर जायचंय. प्लेइंग 11 अपडेट करायची आहे. सोबतच आपला 12वा खेळाडू स्कोररकडे पाठवायचा आहे. वारंवार विनवणी करायला लावू नका, आपल्यामुळे खूप त्रास होतोय. 12वा खेळाडू हा समालोचन कक्षात हवा. आणि आता प्रत्येक संघाला पंच वेळ देणार आहेत. 6 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे.